नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन विषय आपण की आजच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने जे त्यांच्या नवी मुंबईच्या विकासासाठी चार पावलं त्यांनी जे पुढे टाकलेले आहेत ते खरोखरच स्वागतार्ह आहेत, विश्वासार्ह आहेत. आणि या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी सदैव आमचा वाघ, शिवसेनेचा वाघ, आमचा नेता विजयदादा चौगुले सदैव सक्षम आहे. या आणि ह्या सक्षमतेच्या रूपामधून हे आम्ही समाज बांधव हे खरोखरच गौरव आम्हाला एक प्राप्त झालेला आहे की आमचा नेता आज या नवी मुंबई महानगरपालिकेतून जो त्यांनी सक्षम असा आपला ठसा उमटवलेला आणि वरार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आज विजयदादा चौगुले यांनी जे आपलं पुन्हा एक भक्कम स्थान उभं केलेलं आहे. विजयी चौकार चौगुले परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम. वडील, 2 सुपुत्र आणि कन्या एकाच वेळी नगरसेवक. नवी नवा अध्याय. नवी राजकीय इतिहासात अभूतपूर्व अशी नोंद झाली असून एकाच कुटुंबातील 4 सदस्य एकाच वेळी महापालिकेत निवडून येण्याचा विक्रम चौगुले कुटुंबाने प्रस्थापित केला आहे. शिवसेनेचे वडार समाजातील ज्येष्ठ नेते विजय चौगुले यांच्यासह त्यांचे 2 सुपुत्र आणि कन्या नगरसेवक म्हणून नवी महानगरपालिकेत निवडून आल्याने हा विजय संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. या निवडणुकीत चौगुले कुटुंबाने मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ राजकीय यश नसून दीर्घकाळाच्या जनसंपर्काचा, विश्वासाचा आणि सातत्यपूर्ण कामाचा परिणाम मानला जात आहे. वडील आणि 3ही तरुण अपत्ये एकाच वेळी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ घटना मानली जात आहे. शिवसेनेचे उपनेते व नवनिर्मित विजय चौगुले तसेच माजी नगरसेवक म्हणून एक टर्म पूर्ण केलेले ममित विजय चौगुले हे सुद्धा पुन्हा विजय झालेले आहेत. त्याचबरोबर युवा नेतृत्व करणारे शुभम विजय चौगुले हे सुद्धा विजय झाले असून विजय चौगुले यांची सुकन्या चांदणी विजय चौगुले ही सुद्धा मोठ्या मताधिकारी निवडून आली आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभव आणि तरुण नेतृत्व याचा सुरेख संगम. विजय चौगुले यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. तसेच ममित, शुभम आणि चांदणी या नव्या पिढीला संधी देत तरुण नेतृत्वालाही पसंती दिली. राजकीय वर्तुळात या विजयाची विशेष चर्चा असून सेवा, संपर्क आणि विश्वास याचा पाया भक्कम असेल तर जनता एका कुटुंबालाही संधी देते अशी प्रतिक्रिया अनेक जाणकारांकडून व्यक्त होत आहे. या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना विजय चौगुले प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले की हा विजय आमच्या कुटुंबाचा नसून आमच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचा आणि सर्वसामान्य मतदारांचा आहे. आम्ही चौघे मिळून नवीच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करू. चौगुले कुटुंबियाच्या या विजया चौकारामुळे नवीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून पुढील काळात त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले जाणार आहे असे या प्रसंगी दिसून आले. मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या माध्यमातून 4ही नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विजय चौगुले म्हणाले की महाराष्ट्रात वडार समाजाचे अनेक प्रतिनिधी निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत आणि त्या प्रसंगी तेही निवडून आल्यानंतर एक मोठा भव्य असा आपण विजय मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन चॅनल. जिल्हा परिषद जेवढे कोणी निवडून येतील त्यांचा सर्वांचा मोठा सत्कार आपण इथं म्हणजे एक मेळावाच घेतोय. त्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करायचं मी ठरवलंय. आणि त्याच्यासाठी फक्त आता जिल्हा परिषदेची 5 तारखेला निवडणूक आहे, 7 तारखेला निकाल लागेल. तर फेब्रुवारीच्या 10 ते 15 तारखेच्या मध्ये आपल्या इथेच या मैदानामध्ये नाही तर समोरच्या शाळेच्या मैदानामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण एक मोठा एक मेळावा वडार समाजाचा आणि सर्वांचा सत्कार अशा पद्धतीने घेणार आहे. आज एवढं आपण 15 तारखेला मेळावा ठरेल. त्या मेळाव्याची आगाऊ सूचना मी सर्वांना देईन. पूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवणार आहे आणि तो मोठा मेळावा घ्यायचा विचार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी सर्वांना इन्व्हाइट करेन.
आणि 5 दिवस झाला आपण मेळावा पण घेतला नाही आणि मला वाटतं एक आनंदच होतो की आपलं मला वाटतं 16 एक जण आपले महानगरपालिकेला निवडून आले, 40 एक जण नगर परिषदेला निवडून आले, 1 नगराध्यक्ष निवडून आले. म्हणजे असे आपले सर्व चांगले लोक सर्व निवडून आले. आता त्यांचा सन्मान दुसऱ्यांनी केला, त्यांच्या पार्टीने केला तो वेगळा असतो, पण आपल्या जिथे जन्म घेतो त्या वड्या समाजाच्या लोकांनी केला तो एक सन्मान वेगळा मिळतो आणि असा सन्मान झाला नाही तर त्या दृष्टिकोनातून तो करणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मी सर्वांना कळलं कशा कशा पद्धतीने काय असेल ते सर्वांना ठरवून सर्वांना त्या पद्धतीने जर समजा कोण लांबून येणार असेल तर त्यांना गाड्यांची पण व्यवस्था तिथल्या तिथल्या लोकांना बघून ते कुठून नागपूर असेल कुठून परभणीहून असेल कोण असेल तर प्रत्येक जिल्ह्याला बसेस वगैरे तिथूनच बसेस करू नये. त्यांचा आपण खर्च आपण बसेस वाल्याचा खर्च आपण करू, काही लोक येणारे असतील त्यांना तशा पद्धतीने करायचं प्लॅनिंग आहे. म्हणून आपण मी त्यासाठी एक नियोजन कमिटी बोलवणार आहे, त्यांची मीटिंग पण लावणार आहे. आता 31 तारखेला महापौर इलेक्शन आहे, ते झाल्यानंतर मी ती मीटिंग लावेन. 7 तारखेला निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद मग आपल्या जिल्हा परिषदेला किती उमेदवार मला माहीत नाही, पण त्याच्यातून कोण एखादा निवडून आला तर नाही झालं तरी मग आपली ही 55च्या आसपास सर्व आपल्या महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना सर्वांना बोलून माझं सुरेश धोत्रेशी बोलणं झालं. सुरेशला मी सांगितले त्या बाबतीत कोऑर्डिनेशन करायला तुमच्याशी बोलायला पण मी त्याला सांगितलं गणपती सरांशी बोलून घे. नंतर तानाजी पवार आहे त्याच्याशी पण बोललो. तर टेंटेटिव्हली तुम्ही पकडून चला 15 ते 20 म्हणजे 10 ते 20 या दरम्यान आपला मेळावा घ्यायचा माझा संकल्प आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. परत एकदा तुम्ही सर्वजण आलं तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांनी आम्हाला माझ्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल पण मी सर्वांचा ऋणी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. मी वडार महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयदादा चौगुले आणि त्यांच्या कुटुंबातील 4 प्रमुख नगरसेवक यांचं अभिनंदन करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व विभागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वडार समाज बांधव आज उपस्थित राहिला होता. त्यांचं खरोखरच मनपूर्वक समाज बांधवाचं आभार आणि विजयदादा चौगुले यांचं अभिनंदन की आज या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये की त्यांनी जो 45 नगरसेवक निवडून आणून जो एक सक्षम आजच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने जे त्यांच्या नवी मुंबईच्या विकासासाठी 4 पावलं त्यांनी जे पुढे टाकलेले आहेत ते खरोखरच स्वागतार्ह आहेत, विश्वासार्ह आहेत आणि या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी सदैव आमचा वाघ शिवसेनेचा वाघ आमचा नेता विजयदादा चौगुले सदैव सक्षम आहे. या आणि ह्या सक्षमतेच्या रूपामधून हे आम्ही समाज बांधव हे खरोखरच गौरव आम्हाला एक प्राप्त झालेला आहे की आमचा नेता आज या नवी मुंबई महानगरपालिकेतून जो त्यांनी सक्षम असा आपला ठसा उमटवलेला आणि वडार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आज विजयदादा चौगुले यांनी जे आपलं पुन्हा एक भक्कम स्थान उभं केलेलं आहे तर त्यासाठी आम्ही खरोखरच त्यांचं मनपूर्वक समाज बांधव अभिनंदन करतो. आणि या मुंबई महाराष्ट्राचा मुंबई अध्यक्ष श्री यल्लापदादा कुसाळकर, आमचे संजय हिरकल सर, आमचे माने नाना आणि आमच्या ताई सुजाता माने ताई या ठिकाणी जे उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांचं खरोखरच मी अभिनंदन करतो. आणि या मुंबई महाराष्ट्राच्या संघटनेसाठी जे आमचे यल्लापदादा कुसाळकर जे खरोखरच ते काम करत जे आहेत की त्यांची आज जे आपल्याला मुंबई अध्यक्ष रूपाने जे आपल्याला जे काम त्यांनी दाखवलेलं आहे ते खरोखरच गौरव प्राप्त आहे. तर हे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडा.